कर्नाटकातून 10 किलो ड्रग्ज जप्त। मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलची मोठी कारवाई। बिहारच्या मोतीहारीतून जनरल डब्यातून ड्रग्जची तस्करी रोखली। आरोपीला 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। यंदा सरासरी 85% पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाची शक्यता 70%वर। स्कायमेटच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढली। श्रीलंकेविरुद्ध कसोटीच्या चौथ्या दिवसाअखेर टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये। श्रीलंकेच्या 84 धावांवर 4 विकेट्स। विजयासाठी अजूनही 288 धावांचं आव्हान। सामना दरम्यान ऋषभ पंत ठरला 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू। मुख्य नेता हे पद तयार केलं ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं का? कोर्टाचा सवाल तर रेकॉर्डवर नाही। शिंदेंना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकाऱ्यानं दिली होती। ठाकरेंच्या नेतृत्वातच शिंदेंनी निवडणूक लढवली। ठाकरेंचीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली। सिब्बलांचा युक्तिवाद। शिंदेंनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं? गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? सिब्बलांच्या युक्तिवादानंतर सवाल तर 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं तर कोणत्या आधारे व्हीप बदलला? शिंदेंच्या बाजूचा व्हीपच लागू होऊ शकत नाही। सिब्बलांचा युक्तिवाद। आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं। आयोगानं अपात्रता प्रकरणातील निर्णयाची वाट पाहायला हवी होती। सिब्बलांचा युक्तिवाद। तर अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही। सरन्यायाधीशांचं म्हणणं मात्र अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचा सिब्बलांचा युक्तिवाद। राजकीय परीक्षेत शिवसेना पास झाली होईल। संख्याबळ आपल्याकडे जास्त। कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील। शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना सबुरीचा सल्ला। सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षांवर प्रचंड दबाव। त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतलाच नाही। निवडणूक आयोगाकडूनही नियमबाह्य निर्णय। अरविंद सावंतांची टीका। नबोळ्यात मोठ्या टॉप 9 घडामोडी। रोहित पवारांकडून एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीची स्तुती। सिंदखेड राजासाठी अर्ध्या तासामध्ये 50 कोटींचा निधी मंजूर। एकनाथ शिंदेने अर्ध्या तासात निधी मंजूर केला। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर विरोधक असलो तरी चांगलं ते चांगलं म्हणायला हवं, रोहित पवारांचं वक्तव्य। रस्ते आहेत तर अपघात होणार। खड्ड्यावरून राज्यभरात बळी जात असताना राष्ट्रवादीच्या भोरच्या आमदारांचं चीड आणणारं वक्तव्य। भोरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे 11 वर्षे चिमुकल्याचा मृत्यू। 11 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यूमध्ये आमदार शंकर मांडेकरांना स्वैरसूतक नाही का, असा सवाल। मुख्यमंत्र्यांनी नाशिकला 25 ते 30 कोटी रुपये घेऊन जावं। खड्ड्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख द्यावेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका। नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी गिरीश महाजनांचं अभिनंदन केलंय। महाजनांना मुख्यमंत्री फडणवीसांनी शुभेच्छाही दिल्यात। माझ्यावर विश्वास ठेवून कुंभनगरीचा पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याबद्दल गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झालेत, त्यांना शुभेच्छा। पण नाशिकात खड्डे बुजवण्याचं मोठं चॅलेंज आहे। भुजबळांचं गिरीश महाजनांना खोचक शुभेच्छा। कुंभमेळ्यापूर्वी पालकमंत्र्यांनी काम करायला हवं असाही सल्ला। तर पालकमंत्री पद न मिळाल्यानं माझं महत्त्व कमी झालेलं नाही, असंही भुजबळांचं विधान। भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपामध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात। भ्रष्टाचारी नेत्यांची बायको राहुल गांधींवर बोलते। चित्रा वाघ यांचं नाव न घेता वडेट्टीवारांची टीका। न्यायालयात निर्दोष सुटलेल्या विषयावर खोटं बोलून स्वतःचं वैचारिक दारिद्र्य दाखवू नका। विजय वडेट्टीवारांच्या टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार। महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 ची अधिसूचना जारी। सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कोणत्याही मंत्र्यांच्या निर्णयाला हस्तक्षेपाचा कायदेशीर अधिकार।